तर तुमच्या या आंदोलनाला अजून कोण कोण होते ज्याने तुमचा साथ दिला आहे या नावासाठी आणि ह्याचं फल बघायला मिळालं काय? मी खरं अगदी मनाने आणि अभिमानाने सांगू इच्छितो की त्या प्रत्येक व्यक्तीचं मी आभार मानतो. प्रत्येक ते नेते असतील त्यांचा आभार मानतो, कारण सर्वांनी पक्ष आणि आपापले हेवेदावे बाजूला ठेवून या नावाकरता प्रत्येकाने आपापल्या परीने सहकार्य केलेलं. त्यात विशेष मी आभार मानेन जे खासदार अनिलजी देसाई, माजी खासदार राहुलजी शेवाळे, आमदार तुकारामजी काथे, माजी आमदार प्रकाश फातर्पेकर, माजी नगरसेवक राजेंद्रजी माहुलकर, माजी नगरसेविका आशाताई मराठे, माजी नगरसेविका नीलमताई डोळस, तसेच विशेष आभार मानेन मी माजी नगरसेवक अनिल पाटणकर, तसेच अनिल बच्चूभाई चव्हाण यांचं देखील मोठं योगदान यात लाभलेलं. आणि अशा सर्वांनी ज्यांनी सहकार्य केलं त्या सर्वांचं मी अगदी मनापासून आभार मानतो. धन्यवाद. खरं तर प्रत्यक्षाने अप्रत्यक्षरित्या प्रत्येक जण असलेलं या सगळ्यांच्या मनापासून आभार मानताना इथले स्थानिक आमदार तुकारामजी काटे, तसेच माजी आमदार प्रकाश फातर्पेकर, तसेच माजी नगरसेवक राजेंद्र माहुलकर, तसेच माजी नगरसेविका इथल्या आशाताई मराठे, नीलमताई डोळस, तसेच इथले स्थानिक जे सामाजिक कार्यकर्ते बीजेपीचे नेते अनिल बच्चूभाई चव्हाण हे देखील सर्वजण इथे होते. पोलीस प्रशासन, MMRD प्रशासन, प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया या सर्वांचं मी अगदी मनापासून आभार मानतो की जो आम्ही लढा उभारलेला त्या लढ्याला त्यांनी हे नाव देऊन त्या लढ्याला आम्हाला एक शाबासकीची थाप दिलेली आहे. कारण उद्या आम्ही छाती ठोकून अभिमानाने सांगू शकतो की देशभक्त स्वातंत्र्य सैनिक नारायण गजानन आचार्य यांचं जे नाव आहे याच्यासाठी आम्ही एक लढा दिला होता. आणि त्या लढ्याला परत सर्व पत्रकारांनी जे त्यावेळेला हे केलं त्या पत्रकारांचे देखील आभार मानतो. आनंद भाई आपले देखील विशेष आभार. धन्यवाद.